brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बाळासाहेबांची आक्रमक भाषणं आणि पेटलेला शिवसैनिक. आता तुम्ही ज्या सभेनंतर शिवसैनिकांनी उडपी हॉटेलची तोडफोड केली आहे त्याचंच एक उदाहरण होतं. बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेनेतून निवडून येणारा आमदार जर फुटला तर त्याला रस्त्यावर तुडवा. आता शिवसेनेचं बंड झालं होतं मध्यंतरी आणि त्याचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे, आणि त्यावेळेस तेच उद्धव ठाकरे सांगत होते शिवसैनिकांनो शांत व्हा. हा संयम आहे उद्धव ठाकरेंचा, तो या काळात चुकीचा ठरतोय, त्याचा फटका बसला. नाही, बाळासाहेबांच्या काळात जे तोडाफोडा आणि असं जे राजकारण होतं ते सगळं कल्चर बदललं ना आता. आणि तुम्ही लक्षात घ्या की उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, पण त्यांनी डिट्टो बाळासाहेबांसारखंच वागलं पाहिजे असं काही नाही ना. आणि खरं सांगायचं झालं तर मारझोड करणारे जे आमदार होते तेच निघून गेले होते ना, त्यांना मारणार कोण. आता तुम्ही एक राज ठाकरेंचा किस्सा सांगितला की त्यांची कोंडी केली किंवा कशी केली, तो भाग वेगळा झाला. कोंडी केली असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही तेव्हाचं राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे. राणे बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले, आणि ते सगळे राणे बाहेर पडले नाहीत बरं का, राण्यांना एक्सपेल केलं. म्हणजे टेक्निकली बाहेर पडले बरोबर आहे, पण राज ठाकरेला काढून टाकलं नव्हतं, छगन भुजबळांना काढून टाकलं नव्हतं, राण्यांना काढून टाकण्यात आलं. पण यात स्पेसिफिक दोन किस्स्यांमध्ये राणेंच्या आणि राज ठाकरेंच्या, तर तेव्हा विठ्ठलांसोबत जवळपासचे बडवे आणि उद्धव ठाकरेंसोबतचे नेते, असे कोणते नेते होते की जे उद्धव ठाकरेंच्या खूप जवळ होते आणि राज ठाकरे आणि राणेंच्या बाहेर जाण्यामध्ये त्यांचा वाटा होता असं तुम्हाला वाटतं? नाही, सांगता येणं कठीण आहे. म्हणजे उद्धवच्या भोवती कोण नेते होते आणि आतमध्ये तिथे मातोश्रीवर काय चालत असेल हे सांगता येणं कठीण आहे. कारण एखाद वेळेला शिवाजी महाराजांचा गड भेदणं शक्य आहे, पण मातोश्रीचा गड भेदणं अवघड आहे खूप. आणि उद्धव आल्यानंतर तर ते अधिकाधिकच अवघड होत चाललेलं आहे. आपण मुंबईबद्दल बोलत होतो, पण असं आहे ना की विस्थापितांचा आवाज शिवसेना आहे. जिथे सरंजाम होते त्यांच्या विरोधातल्या आवाजाला शिवसेनेने बळ दिलं आणि तो आवाज मुंबईच्या बाहेर होता. आणि तिथपर्यंत शिवसेना पोहोचण्याचा प्रवाससुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. अनेक ठिकाणी मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने भल्या पहाटे जाऊन कधी गाणी वाजवली. अनेक ठिकाणी असं आढळतं की शिवसेना आणि सोबतच्या गटांमध्ये जो संघर्ष झाला तिथे त्रिशूल सापडलेले होते. हा शिवसेनेच्या मुंबई बाहेरचा प्रवास कसा होता आणि काही सिम्बॉलिझम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात जे आता हल्ली जाणवत नाही शिवसेनेच्या प्रवासात? नाही, तो सगळा काळ कसा होता की बघा, जेव्हा शिवसेनेने मुंबई ठाण्याच्या पलीकडे जायचं निर्णय घेतला, मी मगाशी सांगितलं की 85ला महाडला अधिवेशन झालं आणि त्यांनी सांगितलं की आता घोडदौड महाराष्ट्रात, असं म्हणून त्यांनी विस्तार करून मग त्यांनी जिल्हा प्रमुख नेमणे, प्रत्येक जिल्हा एकेका नेत्याच्या हातात दिला. त्या नेत्यांनी तिथे जाऊन ठाण मांडून बसायचं, शाखा उघडते का नाही असं सगळं बघायचं. त्या नेमक्या काळामध्ये जे 78 साली काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध बंड केलेले शरद पवार होते ना, ते 86 साली परत काँग्रेसमध्ये आले. तुम्ही लक्षात घ्या, हे थोडं गुंतागुंतीचं राजकारण आहे. पवारांनी 78 साली ऐतिहासिक बंड केलं काँग्रेसमध्ये, महाराष्ट्रातलं खूपच मोठं बंड होतं. 34 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले आणि त्यांनी जनता पक्षाबरोबर सरकार बनवून ते मुख्यमंत्री झाले 38व्या वर्षी फक्त. ते पवार 86 साली परत काँग्रेसमध्ये गेले. या काळामध्ये त्यांनी विदर्भ म्हणण्यापेक्षा विशेष करून मराठवाडा इथे मोठ्या प्रमाणावरती संघटनात्मक बांधणी केली होती आणि ती तरुणांची होती. आणि काँग्रेसचे जे सरंजामशाही नेतृत्ववाले, मग ते यशवंतराव मोहिते असतील किंवा तिकडे विदर्भात कोण म्हणजे नावं घेण्याचा अर्थ नाही, तिकडे त्यांच्या विरुद्ध त्यांच्या एकतंत्री एककल्ली कारभाराला वैतागलेले जे लोक असतील त्यांच्या विरुद्ध जे नाराज असलेले काँग्रेसमधलेच तरुण, ते सगळे पवारांकडे ते अचानकपणे पोरके झाले ना. पवार जेव्हा 86 साली परत राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हा ते सगळे अचानक पोरके झाले आणि त्यांना विरोधी पक्षाचंच राजकारण करायचं होतं ना. त्या आदल्या दिवसापर्यंत स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी लढत होते ना. ते म्हणाले की पवार उद्या मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील, आमचं इथे काय आहे. तो सगळा लॉट होता ना, तो सगळा लॉट शिवसेनेकडे आयता चालून आला.
आणि त्याला संघटित करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर, त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर ओबीसी आहेत आणि मराठवाड्यात ओबीसी किती आहेत हे आपल्याला आणि किती ओबीसींची ताकद आहे हे आपण अलीकडेच सगळं जरांगे पाटलांमुळे आपल्याला बघायला मिळालं आहे. त्या ओबीसींना संघटित करण्याचं काम हे छगन भुजबळ यांनी केलं. आणि दादा कोंडके हे तेव्हा शिवसेनेचे जाहीर सभांमधले प्रमुख वक्ते होते आणि दादा कोंडकेंची तुफान पॉप्युलॅरिटी होती त्या काळात 80 आणि 90च्या दशकामध्ये. ती दादांची भाषणं, छगन भुजबळांची भाषणं ह्याच्या जोरावरती तो सगळा पवार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे पोरका झालेला जो मॉब होता तरुणांचा, त्याला मॉब म्हणणं खरं चुकीचं आहे कारण ते कार्यकर्ते होते, त्यांना काही राजकीय महत्त्वाकांक्षा असतील, प्रस्थापित स्थानिक नेतृत्वाविरुद्ध त्यांच्या भावना असतील, ते सगळे त्यांना शिवसेनेने की आपण आता ठामपणे काँग्रेसच्या विरोधात आहे असा रस्ता दाखवला. आणि मग तुम्ही म्हणतात तसं कार्यकर्त्यांनी ते गाणी लावणं किंवा काय अमुक करणं वगैरे असं सगळं सुरू केलं. आपण आता अशा वेळेला बोलतो ना की मुंबईत मराठी माणसाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण मुंबईची डेमोग्राफी ही मागच्या काळामध्ये इतकी बदललेली आहे की मुंबईत मराठी माणूस निवडून येईल प्रश्नचिन्ह, ते प्रश्नचिन्ह लावावं लागतं. कारण वेस्टर्न मुंबई, ईशान्य मुंबई किंवा मुंबईचा कोर भाग जो आहे तिथे अमराठी, यूपी, बिहारी, गुजराती किंवा काही प्रमाणात मुस्लिम मतांचा टक्का इतका वाढला आहे की यामुळं मराठी माणसाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे, तो त्यांच्या उपस्थितीचा प्रश्न आहे. आणि अशा वेळेला सुद्धा आपण बोलतो की ज्यावेळेला मराठी माणसाला कमी लेखनाचा प्रश्न सुरू होतो आहे राजकीयदृष्ट्या, कुणीतरी मंत्री येतो की नाही IIT बॉम्बेचं नाव बॉम्बे झालं नाही, मुंबई नाही झालं तेच ठीक झालं. अशा अनेक घटना आहेत जिथे सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला घर नाकारलं तर तुम्ही हेच खाता, असं तुच्छ लेखनाचे जे प्रकार आहेत. यामुळं आता ही निवडणूक हे याचं प्रमाण आहे का, आता हे मानायचं का की ह्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक ठरवेल का की मुंबई मराठी माणसाची आहे किंवा नाही? म्हणजे हे आता अंतिम टोक आहे का? जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय मिळवला तरच मुंबईचं मराठी माणसांचं वर्चस्व राहील, जर त्यांचा पराभव झाला तर मग अमराठी लोकांचं काय प्रभुत्व वाढेल मुंबईवर? हे बघा, शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी जागृत केलेला मराठी माणूस पूर्णपणे संपवणं हे इतकं सोपं नाही आहे. कारण त्यांनी नाही म्हटलं तरी, म्हणजे आज राजकीय पक्ष नसले तरी दीपक पवार ज्या पद्धतीने मराठी शाळांचं आंदोलन करत आहेत आणि आजच सकाळी निघालेल्या मोर्चाला जो प्रतिसाद, मोजके लोक असतील पण ते ठाम होते, त्यामुळे लगेचच ही निवडणूक राज आणि उद्धव हरले याचा अर्थ मराठी माणसाचा म्हणजे आता आपल्या डोक्यावरनं, तुम्ही आम्ही दोघंही मराठी आहोत, सगळे मराठी आहोत म्हणून म्हणतो की आपल्या डोक्यावरनं उद्या लगेच बुलडोजर फिरणार आहे असं होण्याची सुतराम शक्यता नाही. पण त्यांना मुंबईचं जे काय करायचं आहे, मुंबईचं रूपांतर कशात करायचं आहे त्यांना माहिती नाही. तुम्ही आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर गुजरातला मुंबई मिळाली नाही हा प्रचंड मोठा सल गुजरात्यांच्या मनात कायम आहे. आणि आता 2 गुजराती माणसंच देश चालवत आहेत, त्यामुळे तो सल त्यांच्या मनात असेल ना, त्यामुळे उद्या मुंबई केंद्रशासित होऊ शकते, उद्या मुंबई गुजरातलाच जोडण्याचा डाव होऊ शकतो का, असं काहीतरी समजा जर झालं तर त्याला आपण पुन्हा विरोध करू किंवा नाही करणार, किती प्रमाणात विरोध होईल माहीत नाही. मला तुम्हाला हेच विचारायचं की ही निवडणूक ठरवणार आहे की मुंबई मराठी माणसाची आहे किंवा नाही? महाराष्ट्राची एकाने असं म्हणू आपण. हां, म्हणजे तुम्ही